श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे किंक्रांत. या किंक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. फार वर्षांपूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांत देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. तसेच या दिवशी शुभ कार्य तर करतच नाही, पण या दिवशी लांबचा प्रवास देखील टाळला जातो. या दिवशी घरामध्ये आपण कुणाशीही वादविवाद असेल, भांडण तंटे चुकूनही करायचे नाही. अगदी लहान मुले असतील तर त्यामध्ये देखील भांडण होऊन द्यायचे नाही, किंवा अगदी मोठे व्यक्ती असतील तर त्यांनी देखील एकमेकांसोबत भांडायचे नाही. आता एखादी अशी व्यक्ती असते की ती व्यक्ती आपल्या समोर जरी आली तर आपल्याला खूप राग येतो, अगदी तिचा चेहरा देखील बघावा वाटत नाही. तर अशा व्यक्तीपासून आपण या दिवशी 4 हात लांबच राहायचं आहे, कारण की ते आपल्यासाठी चांगलं आहे. कारण की या दिवशी जर आपण भांडलो तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकटी, भांडण तंटे हे होत असतात. या दिवशी आपण संध्याकाळी कर देखील तळायचे आहे. आता कर तळणे म्हणजे तुम्ही अगदी भजी काढू शकता, किंवा बेसनाचे धिरडे बनवले तरी पण चालेल, किंवा तुम्ही वडे पापड देखील तळू शकता. या दिवशी तळणे याला खूप महत्त्व आहे. यामुळे आपली वर्षभराची कटकट ही दूर होत असते अशी मान्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी न विसरता आपल्याला कर ही आवर्जून तळायचीच आहे. आता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते, पण तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी कर आवर्जून तळलीच पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्याच नंतर आपण ग्रहण करायचं आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी ही कायमच असते, ती काही संपत नाही. आणि त्या उलट एखादं घर बघितलं की त्या घरामध्ये नेहमी प्रगती होत असते, मुलांची देखील प्रगती होत असते आणि ऑलरेडी त्यांच्याकडे पैसा तर असतोच, पण आणखीन त्यांच्याकडे पैसा हा येत असतो. म्हणजेच एखादा व्यक्ती अगोदर श्रीमंत असेल तरी पण त्याच्याकडे आणखीन पैसा हा येतच राहतो. तर अशा घरामध्ये नेहमी पितरांची सेवा केली जाते. तसेच काही सेवा व काही उपाय करीच्या दिवशी त्यांच्या घरामध्ये आवर्जून केले जातात. तर आपल्याला देखील ते उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील जर नजरबाधा, इडापिडा दूर झाली तर आपली देखील घराची, मुलांची, पतीची, प्रत्येकाची प्रगती ही आपल्याला बघायला मिळेल. आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर संध्याकाळी अगदी 5 नंतर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. आपल्या घरातील ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता, पण शक्यतो जर आई किंवा आजीला शक्य असेल तर आवर्जून त्यांनीच हा उपाय करावा. आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा. तसेच आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की जेव्हा आपण अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर काही उपाय केला तर तो उपाय देखील सफल ठरत असतो. आणि आपण जो काही उपाय करतो, सेवा करतो, त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात. त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमची पूजा आहे, जी काही सेवा तुम्हाला करायची आहे तर ती सेवा करून घ्यायची आहे आणि त्याच नंतर हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे. तर आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे. तसेच आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे. मग एक मातीचे भांडं घ्यायचं आहे, किंवा कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल, किंवा एखादी अशी प्लेट घ्या की ती प्लेट तुम्ही वापरत नसाल, अशी प्लेट घेतली तरी पण चालेल. आता हे घेतल्यानंतर आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि शुद्ध तूप घ्यायचं आहे. ते आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहे. खाली वाटलंच तर तुम्ही अखंड तांदूळ देखील टाकू शकता. त्यावरती पांढरे तीळ टाकायचे आहे. तसेच शुद्ध तूप टाकायचं आहे. तसेच भीमसेनी कापराच्या 4-5 वड्या आपण त्यावरती ठेवायच्या आहे. आता या दिवशी आपण भीमसेनी कापूरच घ्यावा, कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. त्या तुलनेत साधा कापूर घेत नाही. त्यामुळे आपण भीमसेनी कापराचाच वापर करायचा आहे. जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल. त्यानंतर 2 लवंग घ्यायचे आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे, अशा 2 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहे. त्या देखील आपल्याला कापरावरती ठेवायचे आहे. आता यानंतर आपल्याला पिवळी मोहरी आणि काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहे.
आता पिवळी मोहरी देखील आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता शोषून घेत असते आणि काळे तीळ हे दारिद्र्यनाशक असतात, त्यामुळे काळे तीळ देखील घ्यायचे आहे। आता या दोन्ही वस्तू आपण हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्या घरामधील सर्व व्यक्तींवरून हे पिवळी मोहरी आणि काळे तीळ उतरून घ्यायचे आहे। आता मुलांना आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे। पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकावरून आपल्याला पिवळी मोहरी आणि काळे तीळ उतरून घ्यायचे आहे। आता प्रत्येकासाठी आपण वेगळी मोहरी वेगळे तीळ घ्यायचे का, तर तसे काही नाही। आपण एकदाच पिवळी मोहरी आणि काळे तीळ घ्यायचे आहे आणि तेच घरातील सर्व व्यक्तींवरून उतरून घ्यायचे आहे। अगदी तुमच्या स्वतःवरून देखील हे काळे तीळ आणि पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे। आता मुलाला पाटावरती बसवल्यानंतर आपण मुलावरून हे 7 वेळा उतरवायचं आहे। उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, येडापिडा याच्या मागे लागलेली असेल, याच्या मागे जे काही संकटे असतील, दुःख असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, आजारपण असेल, तर ते पूर्णतः दूर होऊ दे। माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। अगदी आपल्या पतीची देखील आपण जेव्हा नजर हे उतरवत असतो तेव्हा देखील आपण त्यांची प्रगती व्हावी अशीच प्रार्थना मनोकामना करायची आहे। आता घरातील सर्व व्यक्तींवरून हे 7 वेळा उतरवल्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे। मुख्य दरवाजावरून देखील आपण हे काळे तीळ आणि पिवळी मोहरी 7 वेळा उतरवायची आहे। उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, घरामागे जे काही संकट असतील, अडथळे असतील, तर ते दूर होऊ दे। माझ्या घराची, मुलांची, पतीची, कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। आता घरावरून 7 वेळा उतरवल्यानंतर आपण हे पिवळी मोहरी आणि काळे तीळ, आपण जे पांढरे तीळ, तूप, भीमसेनी कापूर, 2 लवंगा ठेवल्या होत्या त्यावरतीच ठेवायचे आहे आणि आपल्याला याचा जाळ करायचा आहे। आता हा उपाय करत असताना आपण आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आहे। गॅलरीची खिडकी असेल, दरवाजा असेल तर ते देखील उघडं ठेवायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता घराबाहेर जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। आता या कापूर जाळण्याच्या भांड्याखाली वाटलंच तर आपण एखादी प्लेट, ताट ठेवू शकता किंवा तुम्हाला जर तसे पकडणे हातात शक्य असेल तर तसे देखील पकडू शकता। आता हे भांडं आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी हे फिरवायचं आहे। अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे भांडं घेऊन फिरायचं आहे आणि आपण ज्या पण देवतेला मानता, मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा ओम महालक्ष्मी नमः, तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता। आपण हा मंत्र जप करता करता हे घरामध्ये फिरवायचा आहे। हा धूर सर्व घरामध्ये जाईल याची काळजी घ्यायची आहे। हा धूर सगळीकडे पसरून झाल्यानंतर हे आपल्याला मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे। आतमधल्या साईडनं ठेवलं तरी पण चालेल। आता यामध्ये काही वस्तू अर्ध्या असतील, मग अर्धे तीळ राहतील किंवा अर्धे लवंग राहतील, तर त्याची आपण पूर्णपणे राख झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकलं तरी पण चालेल। यामुळे आपल्या घरामधील येडापिडा, नजरबाधा ही संपत असते व आपली प्रगती होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।